सुरुंग लावायचाच आहे, पण तुमच्या डोसक्याला नाही, तुमच्या डोसक्यातल्या तिच्या विचारांना. कसा? ते तुम्ही आमच्यावर सोपवा, आम्ही करू काय करायचं ते. अधिपती, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मास्तरीन तुमच्या डोक्यावर नाचल, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही. पण जाऊ द्या, ते झालं ते झालं. आता सगळं ठीक होईल. ती बाई नकोच आहे आपल्याला. हा, चंचला खूप चांगली मुलगी आहे, तिला लहानपणापासून आम्ही ओळखतोय. तुमच्यावर जीव आहे तिचा. तुमचं आता लग्न ठरलंय ना 18 तारखेला, आपण त्याच्या तयारीला लागू. चल. सांगताय मला काय? खरं खरं सांगताय? माझ्यात काय कमी आहे काय? दिसायला एवढं मी चांगलं दिसत नाही काय? कर्तृत्व नाही आहे काय माझं? तुम्ही तर म्हणता जग जिंकून या. हरून आलो मी. अधिपती, तुमच्यात काय बी कमी नाही, कमी तिच्यात आहे, डोसक्याची. आमस्ती ठाव आहे ते. पण ते माझ्या डोसक्यातनं जाईन झाल्या. तो मी काय करू सांगा जेणेकरून डोसक्यातनं जातील त्या माझ्या? अहो, काढायचं म्हणून कुणाला असं डोसक्यातनं काढता येत नाही हो. आम्ही तुम्हाला तसं सांगणार भी नाही. पण अधिपती, आता ह्या पुढे आमच्यावर विश्वास ठेवा. आई अंबाबाई सगळं ठीक करेल. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जे झालं ते चांगलंच झालं. आणि या पुढे भी अंबाबाईच्या कृपेने समद ठीक होईल. तुम्ही बसा इथे, बसा. खरंच होईल ना? होईल. तुम्ही परके होतात माझ्यासाठी. आपल्या आयुष्यात ही शिकलेली माणसंच नकोत. काय करायचं म्हणजे? त्याला पोलिसांनी उचललाय, मग रडतोय सोडवा मला सोडवा मला म्हणून. तू काय करणार आहे मग? मी काय करणार आहे? मरू दे त्याला, मरेल ते त्याच्या कर्माने. मला काय येड लागले का त्याला सोडवाय? हट. आणि हे बघ, तसं बी सुंटी वाचून खोकला गेलाय, आणि तुझं लगीन तर ठरलंय ना चंचे? ठरलंय, अजून झालं नाही. लागल आपल्याला तो. हाताशी ठेव. आणि लगीन झालं का तूच त्याची तक्रार कर आणि अटक की त्याला. तोपर्यंत त्याला असं वाटाय न ग का तू त्याला वाऱ्यावर सोडले. मम्मी कामाचा माणूस आहे. अगं चंचे, एवढं डोसकं कुठून आणतीस? खरंच ताईची गादी तू चालवणार. मम्मी हे झिंगूर, यांनी ऑफिशियली तक्रार मागे घेतलीये, तेव्हा यापुढे थंड राहायचं. होय साहेब. थँक्यू अक्षरा मॅडम. हे बघ, माझ्या आई बाबांना, बहिणीला इथून पुढे त्रास द्यायचा नाही. घर सोडा घर सोडा म्हणून सारखं आमच्या मागे लागायचं नाही. माझ्या बहिणीकडे नजर उचलूनही बघायचं. ह्यातलं काही जरी केलंस ना तू, तर मी ही तक्रार पुन्हा करेन, आणि मग आम्हीही तुला वाचवू शकणार नाही. कळलं? हो हो, मी यांना त्रास देणार नाही, यांच्या मध्ये पण येणार नाही. त्याचा फोन याला परत द्या आणि याची स्टेटमेंटवर सही घ्या.
पुन्हा सांगतो हा, यांच्या जर वाटेला गेलास तर उलटा टांगून फटके देईल, कळला का? नाही साहेब, मी नाही जाणार त्यांच्या वाटेला. नाही घेतो. थँक्यू सर. हे आमचं कामच आहे. बरं, माझा नंबर आहे ना तुमच्याकडे? हो. बरं, काही लागलं तर मला नक्की फोन करा. आणि जाताना ती स्टेटमेंटची कॉपी घेऊन जा. नक्की. साहेब, तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे तुमची. म्हणजे काय झालं? अहो, पोलिसांनी माझ्याकडनं लिहून घेतलंय की मी अक्षराला त्रास देणार नाही, तिच्या वाटेला जाणार नाही, त्याच्या घरच्यांना घर खाली करा असं म्हणणार नाही. मग आता अहो, शब्दात अडकलो की नाही मी आता? आता मला सांगा, कशी खोली खाली करणार मी? हा, सांगा ना, तुम्ही सांगा. जर मी खोली खाली नाही केली ना, बिल्डरची समधी माणसं माझ्या अंगावर येतील. अरे देवा. म्हणजे अलीकडे अधिपती, पलीकडे ती बिल्डर आणि बिल्डरची माणसं, पुढे तुम्ही भुवनेश्वरी मॅडम, माग ती अक्षरा. अडकलो की नाही चौकटीत? आता काय करायचं मी? तुला काय गरज होती समजा लिहून द्यायची? मी होते का नाही? मी म्हणलं होतं का नाही तुला की मी करेल तुझ्यासाठी काय तर? पण हाय, तुला तर येणच नाही. जरा पण थांबला नाहीत बघ. तुझा फोन झाला त्या मास्तरनीशी बोलले, आधी नाही म्हटली ती. पैसा फेकला, मग काय? पैसा फेकला की कसं होतंय बघ समजत. दुनिया अशीच असते, पैशावर असते बघ समजत. या ना, या या या. इरा ते काढ बेटा. दे ना, दे. इकडे ठेव. थोडं माफ करा, लग्न घर आहे ना, पसारा झालेला आहे. असू द्या, लग्न कर म्हणलं की पसारा असायचा आहे. इरा, पाणी. हा, हा, हे घ्या. मग मी चहा ठेवते. हो. नाही नाही नग. अहो, असं कसं नको. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलात ना, काहीतरी तर घ्यावं लागेल. इरा, लाडू आण जा. हो आणते. अहो नाही. ओळख करून देते मॅडम. ही माझी आई, माझे बाबा आणि ही धाकटी बहीण इरा. घ्या. आणि आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी. अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही मॅडम? पत्रिका मिळाली ना? पत्रिका? हो, म्हणजे अधिपतीरावांजवळ पाठवली होती अक्षराच्या लग्नाची. हा हा हा, पत्रिका मिळाली की हो. म्हणूनच तर आम्ही आलो स्वतः आयर द्यायला. धनाजी, मॅडम, हे काय आहे? लग्नाचा आयर आहे. अहो, याची काय गरज होती? अहो, लग्नासारखं शुभकार्य आहे, आम्ही आयर देतोच की. आणि आम्हाच तिलाही आनंद झाला हिचं लग्न ठरलं ते. आणि आपले तर जुने संबंध आहेत. म्हणजे तू आमच्या शाळेची मास्तरीण आहेस. अहो मॅडम, तुमचे आशीर्वाद पुरेसे होते. हो ना. ते आहेतच हो, आणि आता राहणार पण. मॅडम, मला अजून खरंच वाटत नाहीये की तुम्ही आमच्या घरात आला आहात, बसला आहात, आपण बोलतोय. मॅडम, लाडू घ्या ना. हा, घेतो की घेतो की. पण आधी नवरी मुलीचं तोंड गोड करूया. घे पोरी, घे. सुखाचा संसार होऊ दे तुझा. हा, सुखी राहा. दादा, तुम्ही पण घ्या ना. नाही घेणार तो आमच्या समोर, नाही घेणार. बांधून देऊ का? हा मम्मी, झालं का बोलणं तुझं? यो अधिपती मध्येच कलमडला नसता
तर त्या मास्तरणीच्या फॅमिलीला रस्त्यावर आणलं असतं त्या बजरंग. समजा विचका झाला आणि त्यात पोलिसात तक्रार केली ना, तो अजून अडचणीत आला. म्हणजे अगं त्यानं लिहू दिलंय पोलिसांनी, या तिच्या फॅमिलीला त्रास देणार नाही, तिच्या फॅमिलीला घराबाहेर काढणार नाही. आता काय, त्या फॅमिलीला त्या घरातून पळवून लावू शकत नाही. त्याला म्हणा फॅमिलीला बाहेर काढलं नाही तरी चालेल, तिला पळून नाही. म्हणजे फॅमिली बी लाजनं पळून जाईल. मम्मी, हॅलो मम्मी. खुश आहे तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे का म्हणजे तुम्ही? आणि सॉरी बरं काय, मी जरा तुम्हाला चुकीचं बोललो, माफ करा. एन्जॉय करा लग्न. तुम्ही येताय ना? नाही हो. का? कसं येणार? का नाही येणार? नाही जमणार नाही. अहो पण का नाही जमणार? अहो नाही सांगू शकत. असं काय, काही सिरियस आहे का? फालतू कारण आहे. म्हणजे तुम्हाला यायचं नाहीये? नाही. अहो पण का नाही यायचं? अहो म्हणलं ना नाही सांगू शकत मी. ठेवतो फोन. हॅलो हॅलो हॅलो. लग्नानंतर नोकरी सोडणार काय मग तुम्ही? नाही. हा. तुमचं काहीतरी बिनसलंय. लई. मला सांगू शकता का? अधिपती, तुम्ही नाव घेऊ नका बघा माझं. आता हे काय नवीन तुमचं? इथं तोंडात माझं नाव आलं की काय? काय नाही काय नाही. चला ठेवतो फोन. तुमच्या मिस्टरांना पण शुभेच्छा सांगा माझ्याकडून. ठेवतो. एक मिनिट, तुमचं पण. हॅलो हॅलो. असं काय वाटतं? काय म्हणत होत्या काय? हुशार आहात तुम्ही. तुमच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट वाढला. नाही नाही, एवढी 10 दिवस रजा नाही मिळत. अहो मला हवी आहे. कारण? मी नाही सांगणार. का? खाजगी आहे. घाऱ्या आहेत, रुखवतासाठी केल्या आहेत, घ्या ना. घाऱ्या बी बनवतात. अक्षराचं लग्न आहे ना पुढच्या आठवड्यात. सत्य लपवलं नाहीये, पण मला सांगायची गरज नाही वाटत. आता एका शब्दाने सांगितले पण नाही रे मास्तरीन बाईंनी. तिथनं पुढं मास्तरीन बाईंचं फोबाड बघायचं नाही. माझा मेंदू चालत नव्हता. मी ना जीवनावला मी समजत होतो. शब्द सांगतोय.
कसं माझं सुन्न मम्मी मम्मी काय मम्मी काय मम्मी काय मम्मी 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 अगं माती कसं बाई अधिपती त्या टवळीला लक्ष्मी म्हणतो लक्ष्मी उद्या या घराची लक्ष्मी तो तिला नेऊन देईल मम्मी पर या घराची लक्ष्मी तर म्या होणार आहे ना असली लक्ष्मी काय कामाची ग काय कामाची ती मास्तरीन तर त्याच्या मनातून जाणार नाही ना व मनातून जाणार नसेल तर आयुष्यातून घालव ना तिला तू का नाही मला अक्कल शिकवू नगस तुला त्याचं साधं मन जिंकता आलं नाही मूर्ख पोरगी त्या मास्तरणीला सोडत नसते मी आता माझ्या पोरीचं वाटोळ करायला निघालीस काय या तुलाच तुझ्या आयुष्यातून नाही उठवलं तरीच्या मास्तरडे तुला तर आता बघूनच घेते बघ मी तुझं कसं वाटोळ करते का नाही हे बघच माझ्या लेकीचं सुख नासवती होय ग भवानी अशी जन्माची अद्दल घडवेन का नाही म्या आयुष्यभर रडत बसली पाहिजे येस तू आता हे समज माझ्यावर सोड बघ आता काय करते ते नको नको हातभरच पुरे अगं लग्न एकदाच होतं अक्षरा पण मला नंतर शाळेत पण जायचंय ना विद्यार्थ्यांना काय वाटेल माझ्या ते विद्यार्थी वगैरे राहू दे बाजूला सांगितलं ना तुला की लग्न एकदाच होतं म्हणून नाही पण नको मला नाही आवडत कोपऱ्यापर्यंत अगं पण मला आवडतं ना मग तर काढायलाच हवंस तू मीच काढलीस नाही आता लोक हसतील माझ्यावर म्हणून नाही काढत आणि हो मेहंदीवर माझं नाव लिहिणार आहेस ना तू ते डिझाईन नको काढून त्यात कमळाचं चित्र काढ आणि त्यावर माझं नाव लिख कमल छान वाटेल जीजू डोंट वरी सगळं होणार आहे मी सगळं करून घेते ना इकडे आणि हो मेहंदी छान रंगली पाहिजे नाही आता ते तर तुमच्यावर आहे माझ्यावर ते कसं काय जीजू आता ते ताईवर तुमचं किती प्रेम आहे त्यावर डिपेंडेंट आहे अगं माझं तुझ्या बहिणीवर आहेच प्रेम म्हणून तर तिथे एवढे नखरे सहन करतोय जीजू आता हे तुम्हाला आयुष्यभर पुरे आता इरा तुला माहितीये का तुझी बहीण म्हणजे काही सोपं काम नाहीये हँडल करायला डोक्याचा भुगा होतो भुगा जीजू एवढं पण नाही अगं म्हणजे शब्दशः अर्थ नको घेऊस माझं सांगायचं तात्पर्य काय की माझं तुझ्या बहिणीवर प्रेम आहे आणि असंही लग्न ठरल्यापासून काही कमी अडचणी आल्यात का पण एक एक करून दूर केल्याच ना सगळ्या आता कुठलीही अडचण नको आता फक्त लग्न लग्न आणि लग्न काय बायको हा तू गप्प काय बोलत का नाहीयेस हो हो इथे सगळे आहेत ना म्हणून आपण बोलूया ना नंतर अगं आता आपण ऑफिशियली नवरा बायको झालो व्हायचे होत अजून हे तर एकच दिवस फक्त आता मेहंदी झाली की करते मी पण बरं मेहंदी दाखवायची बरं का मला त्यात मला माझं नाव शोधायचं चालू द्या तुमचं बाय 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 जीजू काय ते कोरोना नंतर लई महागाई वाढल्या ना व म्हणून एवढे पुरतील ना होय ताई सध्या तरी पुरतील
ताई ती तू गडबडीत विसरली असशील म्हणून आठवण करून देते. ते चंचीला ते आपल्या घराण्याचे दागिने नाही देणार का? नाही म्हणजे पारंपरिक दागिने घालण्याची रीत असते ना म्हणून विचारलं. बाकी तू म्हणशील तसं, म्हणजे तू म्हणलीस नवत तर नवत. त्यात तू पडू नकस, आम्ही बघतो काय ते. वय जा तयारीला लागा. हा वय जा. आई ग, हे घे. पेपर तपासताना बरी होतीस तू. अगं आता लग्न होऊन जाणार आहे ना मी, मग थोडं कर ना प्रेमानी. इमोशनल ब्लॅकमेल. थँक्यू. ए पण ताई, विनयला पैकीच्या पैकी मार्क आहेत आणि मितालीला फक्त 1 मार्क कमी. हो मग. अगं मिताली आणि विनय दोघही खूप हुशार विद्यार्थी आहेत. म्हणजे कधी ह्या विषयात हा पुढे असतो तर त्या विषयात ती पुढे असते. मला खूप होप्स आहेत दोघांकडून. दोघही ना काहीतरी खूप मोठं करणार बघ तू. विनय तर सायंटिस्ट होईल नक्कीच आणि शाळेचं नाव मोठं करेल. पण ताई अगं काहीच चूक नाही सापडली. हो खरंच पैकीच्या पैकी मार्क. काहीही चूक नाहीये, एका अक्षराची पण नाही आणि मात्रेची पण नाही. ताई मला काय वाटतं माहिती का, तू ना त्याचा अर्धा मार्क कमी कर, म्हणजे जमिनीवर राहील तो. नाही गैरा, अगं विनय आधीच खूप खचलाय आईमुळे. त्याला घरून सपोर्ट नाहीये शिक्षणासाठी, पण तरीही बिचारा धडपडत असतो आणि शाळेत येत असतो. माझी अशी इच्छा आहे की देवानी खूप यश द्यावं त्याला. तू टॉपर आहे यावर्षीचा, माहितीये तुला. ताई अगं शाळेबद्दल मुलांबद्दल बोलताना किती चेहरा खुलतो तुझा. मग काय तुम्ही घोडीवर बसणार? घोडी बिडीवर बसत नसतोय मी. लग्न आपलं, त्या बिचाऱ्या जीवाला कशाला त्रास. ते आपलं उन्हातानाचं झापडं लावून उभं असतंय समोर, आपण बोंबलत त्याच्यावर बसायचं, डीजेवर नाचायचं, त्याला कशाला त्रास. अहो भाऊजी मी तसं नाही म्हणते, म्हणजे मला म्हणायचं की तुम्ही लग्नासाठी तयार झालात. आता दुसरा काय पर्याय नाही हो. मास्तरीन बाईंनी त्यांचं लग्न ठरवलं, काय राव. आम्ही एक कम नशिबी, आमचं लव सुरू व्हायच्या आधीच बोंबलायला बंद पडलं. पुन्हा सगळं तर लगीन केलं पाहिजे आणि या लग्नामुळे निदान आई साहेब तरी खुश होतील. चला भाऊ आपण एकदा बोलूया का? पुन्हा संघ? अक्षरा संघ. हा आणि भीक मागतो, माझ्या संघ लगीन करा, माझ्या संघ लगीन करा, आम्ही रस्त्यावर पडलोय. काय लगा वंक्या डोंक्या, तू बी काय सांगतोस मर्दा. अधिपती सूर्यवंशी आहे मी, रस्त्यावर पडलेलो नाही, आपल्याला बी मान आहे. नाही तर नाही गेलं एवढेच. भावा पण एकदा काय 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 नाही रे वंक्या, तू उगाच मला गळ घालू नको, सांगतो तुला. मास्तरीन बाई असतील भारी, पण त्यांच्या घरला आपल्या समोर पावशीर नको. मी नाही विसरू शकत त्यासनी. पण जाऊ दे आता, काय जे काय माझ्या मनात आहे ते माझ्या मनात राहील. आता काय पर्याय आहे का दुसरा. त्यांच्यासारखी अख्ख्या जगात कोण, या जगात काय अख्ख्या 3 जगात कोण नसणार. पण आपली लव्ह स्टोरी एकतर्फी होती म्हणायची, इथंच संपली. आता काय त्याचं होऊ शकत नाही. आता आई साहेब सांगतील ना ती पूर्व दिशा बघा आता बास. आणि एवढी वर्ष काय होत्या काय मास्तरीन बाई, मी तेच म्हणलं, एवढीच वर्ष त्या नव्हत्या. मी जगलोच ना, काय मेलो काय, इथनं पुढे मी काय मरत नाही. त्याला काय होतंय, जगतोय मी गे, आणि चांगलं सुखात जगणार, जबरदस्त, काय होत नाही. आणि शिकलेली माणसं नको आहेत दादा, आपलं ठरलंय. हे ना रावणच असते ती, 10 तोंडाची रावण, दुसरा शब्द नाही असणे. नको नको, शिकलेली बायको नको, नको. ठरलंय आपलं. तुम्ही थांबा इथं, घरी थांबा, तुम्ही लगेच निघू नका. हा महत्वाचं काम आहे इथं. बघा जरा मदत करायची आई साहेबांनी, त्यांच्यावर लोड यायला नको, घरात कार्य आहे. काय रवा बाब्या? हो हो हो. नुसतं होय म्हणू नका सा, आणि मुंड्या हलवू नका, आणि माझ्या मागं मागे शेपटावणी फिरू नका. इथं जरा कामाचं बघा. आणि वहिनी आज जरा तुम्ही बी वेळ काढा. हा इथं बघा जरा कामाचं नियोजन काय काय लागतंय, कसं कसं लागतंय. आणि टाका एकदा अक्षदा आमच्या डोसक्यावर, व्हा मोकळ. पण वहिनी साहेब, वहिनी तुला बघ झोडून काढीन बघ आता, वहिनी साहेबांचं नाव काढलंस तर.
अक्षरा हे बघ ए लिहिलंय बघ. हो हो दिसलं दिसलं. तू कमल नाही लिहिलंस? लिहिलं ना. हे काय के काढलाय? अगं पण नाव नाही लिहिलंस ना. पण हा म्हणजे ते जरा विचित्र वाटलं मला. पण मी सांगितलं होतं ना तुला. अहो तुम्ही चिडू नका कमल. मला असं जरा शो ऑफ केल्यासारखं वाटतं ते. म्हणजे मी शो ऑफ करतोय? अगं प्रेम असतं अक्षरा ते. मला तसं म्हणायचं नव्हतं कमल. तुम्ही रागवू नका. अगं पण मी सांगितलं म्हणून तरी करायचंच ना. अहो मी केक काढला ना. कमल नाही काढलंस ना. पण तुम्ही प्लीज आता रागवू नका कमल. तू ना माझं काहीच ऐकत नाहीस. ऐकणार आहे लग्नानंतर सगळं. लग्नानंतर ना थांब मी ना तुझ्या हातावर टॅटूज काढणार कमल नावाचं. माझी मुलं हसतील सगळी. कोण मुलं? माझे शाळेतले विद्यार्थी. हसू दे ना. त्यांच्या हसण्याला काय एवढी किंमत द्यायची? आपल्या लग्नाचं काय ते महत्वाचं आहे. बरं लग्नाची तयारी झाली का सगळी? तो लफंगा थंड आहे ना? हो त्यांनी लिहून दिलंय पोलिसांना आता काही करणार नाही म्हणून. आणि तसंही त्यांनी एवढंच जरी काही केलं तरी पोलीस त्याला सरळ आत टाकतील आणि परत कधी बाहेर सोडणारच नाही. तू पोलिसात गेलीस नाही फार बरं केलंस आपण खरंच. ठीक आहे मी नंतर करू का फोन? काम आहे जरा. अगं आता कसलं आलंय काम? अहो कसलं काम काय? लग्न घर आहे. माझंही लग्न घरच आहे आणि लग्न आपल्या दोघांचं आहे. ठीक आहे पण उद्या करते मी फोन. प्लीज उद्या बोलूया. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. शांत व्हा. काम हाय म्हणून आलोय. या या अधिपती. या आत्या. नाही मी ठीक आहे इथं आत येत नाही. इथं ठीक आहे बाहेर. नाही आहे की आत नाही येत आहे मी. घरात कार्य आहे असं करू नकासा. मग कार्याला तयार झालोयच मी. आता आणि काय अजून? एवढं करताय ना अजून एक करा. वडील आहेत या घरचे मालक आहेत. हे सगळं वैभव त्यांच्यामुळे आहे. त्यांचा आशीर्वाद घ्या. आशीर्वाद घ्यावा असं वर्तन आहे का त्यांचं? आपण आपल्या कर्तव्याला चुकायचं नाही अधिपती. चला या. चला या आत या. आत या. आत या अधिपती. हा चंचे ये ग इकडे. एवढं खेळून काय जत्रा आहे काय? सर अधिपती शांत व्हा अधिपती. हो जातो मी. हे बघा जोडीने नमस्कार करा आणि मग जा. बदलावं लागतं मालक. बदलावं लागतं. आपला हेका धरून चालत नाही. 25 वर्ष झाली तरी बी तुम्हासनी हे कळना. हा पोरगा दूर गेला मानत नाही तुम्हासनी. हेच पाहिजे होतं का तुम्हासनी? हा काय म्हणायचं तुम्ही? अधिपती आमचा सूर्य हाय. तो आयुष्यात अंधार करून निघून गेला. हा आता काय? आईची माया जिंकली. बाप म्हणून सपशेल हारलात तुम्ही.
पोरगा गेला तुमचा आशीर्वाद न घेता, आता निदान सुनला तरी आशीर्वाद द्या, लांबून तर लांबून, निदान त्यांचा संसार तरी सुखाचा होऊ द्या. जा, तू काळजी नको करू, तयारी कर, लग्न तोंडावर आलं. जा. कितींदा सांगितलं तुम्हासनी, लेकी बाळींवर हात उगारायचा नाही. लेकी बाळी लक्ष्मी असतात घरच्या. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. अधिपती, आपल्याला पत्रिका घेऊन देवळात जायला हवं देवीच्या. तुम्ही जाऊन ये की. म्हणजे तुम्ही नाही येणार? काम आहे जरा. अधिपती, तुम्ही या की जाऊन. नाही साहेब, बाकी तुम्ही सांगशील तसं करतोय मी सगळं. हा, धनाजी. जी सरकार. गाडी काढायला सांगा. आत नेऊन ठेव. हा, आणि ऐक ग, त्या डब्यामध्ये बेसनाचे लाडू आहेत, बाहेर काढून ठेव जरा. बर आई, मिठाई आणून ठेवलीये, रुखवताचं सगळं सामान आणलंय, आणि आयराचे बॉक्स ते आणले. हा, ते महत्वाचे. अगो बाई, हे किती सुंदर केलंय या पोरींनी, बघ ना. मस्त केलंय. खूप छान. अरे वा. चला सांगा, मी काय काम करू? हो, खूप महत्वाचं काम करायचंय. हे लाव स्वतःला. इरा, काय ग? हॅलो. हा मॅडम, बोला. हो हो, भेटू द्या. झाली तयारी झाली. सगळ्यांनी या हा तुम्ही. हा, ओके. बाय बाय बाय. हॅलो. हा, बोला. हो हो, मिळालं ना आमंत्रण. हा, सगळ्यांनी या. नक्की या, नक्की या. हो, ओके. बाय बाय बाय. अक्षू, तो फोन आधी बाजूला ठेव बरं तू. आधी सायलेंट वर कर आणि मग बाजूला ठेव. मग काय तर सारखा वाजत असतो. आणि अगं, आता विधी वगैरे आहेत, त्याच्यामध्ये तू फोन घेणार आहेस का? हो हो हो, केला सायलेंट वर. हा हा, बेस्ट. अक्षू, ही तुझी बॅग. बाबा, ताईची बॅग तुम्ही भरली? अगं, ती साडेबेड्यांची बॅग तुम्ही भरा. ही पुस्तकांची बॅग आहे तिची. हो, थँक्यू. आलोच. अय्या बाबा, राहू दे. कमाल. आणि अक्षू, ही घे अजून पुस्तक आहे ती. अरे बापरे. ही पुस्तकं दुसऱ्या पिशवीत ठेव आता. अगं, त्या बॅग मध्ये बसत नव्हती. हो. हा हो, एवढी पुस्तकं देताय तुम्ही तिला? अगं, ही कमीच आहे. मी आता निवडकच पुस्तकं दिलीत तिला. अक्षू बाळा, तू जेव्हा जेव्हा माहेरी येशील ना, त्यावेळेला थोडी थोडी पुस्तके घेऊन जा. हो बाबा. हा हो.
ती तिकडे ना संसार करायला चाललीये, पुस्तकं वाचायला नाही. दोन्ही. ज्ञानार्जन सोडायचं नाही, वाचलं तर शिकवता येईल. ताई अगं पुस्तकं तू वाचत बसलीस तर जीजू काय तुला वाचत बसणार आहेत का? अगं ते पण प्रोफेसरच आहेत की, वाचन त्यांनाही लागतच. बाकी तुम्ही काहीही करा पण शिकणं थांबवू नका. हा ओके, निघालोय. माधोर रोडला भेटूया. हा चालतंय. हा ठीक आहे ठीक आहे. हा भेटतो मी, येतो. बाजूलो. हे बघितलं का? काय 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 डोक्यावर पडल्यास काय? काय डोळे फोडशील की? दोनच आहेत बाई माझे डोळे. हात बघितलं का? काय सोनं लागलंय तुझ्या हाताला? सोनं नाही पण तुमच्या नावाची मेहंदी लागली की. हाईट मध्ये इसी काढलाय मी. हवा घेत बस मग एसीची. काय हे? अगं काय डोक्यावर पडलं काय? बघा की किती रंगली मेहंदी. नाच मग, रंगल्या तर. तुम्ही असं का वागता माझ्याशी? काय मावशी काय म्हणली, विसरले का तुम्ही? ए ए ए लक्षात घे, तुझी मावशी म्हणल्या म्हणून एवढं तर करायला लागलोय मी, समजलं ना? याच्यात तुझं काहीच नाही. एवढं खोपडीत तुझ्या ध्यानात ठेव. तुझ्याकडं मी बायको म्हणून वट्ट बघू शकत नाही. आपलं काही होऊ शकत नाही बाळ. अजून वेळ गेलेली नाही. वाचू स्वतःला. काय तुमच्या पाया पडते बघा मॅडम, तुम्ही काय तर करा, माझ्या पोराला वाचवा बघा. अवतरण ताट पोर आहे व माझं, त्याला काय झालं तर मी काय करू? मॅडम गप झालंय व पोरगा, एकदाच त्यानं थोबाड उघडलं आणि तुमचं नाव काढलं बघा. नाही नाही, विनयला काही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. हा काही होणार नाही त्याला. मी तुमच्या पाया पडते बघा मॅडम, तुम्ही का नाही इकडे या. मला काय बी सुचना झालंय, मी एकटीच आहे हो. मला बी चक्कर लावानी व्हायलंय हो. तुम्ही काय तर करा बघा, तुम्ही या बरं इकडं. तुम्ही नका काळजी करू, मी येते. कुठल्या हॉस्पिटलला आहात तुम्ही? आता मला लिहाय वाचाय कुठे येतंय हो? ते ब्रह्मांड म्हणून हॉस्पिटल आहे बघा काय तर, तिथं आहे मी. हो तुम्ही काळजी नका करू, मी येते. आणि मी पैसे पण घेऊन येते. हा मी तुम्हाला शब्द देते, मी विनयला काहीही होऊ देणार नाही. आता त्याचा जीव तुमच्याच हातात आहे बघा मॅडम. येते मी. वय वय तुम्ही लवकर या बघा मॅडम, मी वाट बघते. मी एकटीच आहे बघा. काय ऍक्सिडेंट? हा नाही नाही असं काही नाही. तो आत्ताच भाजी देऊन गेला टाकल्या सरकारांच्या घरी. कधी गेला? तरी झाला असेल अर्धा पाऊण तास. अरे देवा, म्हणजे इकडे येताना वाटेत ऍक्सिडेंट झाला की काय? पण तुम्हाला कसं कळलं? मला फोन आला होता विनयच्या आईचा. त्यांनी सांगितलं की त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणून. मॅडम मगाशीच बोलून गेला माझ्याशी तू. आम्ही तुमच्या हळदीला पण येणार होतो, पण हे असं कसं झालं? मॅडम विनयला काय नाही ना होणार? आपण जाऊया का हॉस्पिटलमध्ये? नाही नाही, तू 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 काळजी करू नकोस मिताली. आपण नाही, मी जाते हॉस्पिटलमध्ये. मी बघते आणि तुला कळवते. हा हो हो, नानांचा फोन माझ्याकडेच आहे, कळवत. इथं काम करा येते का फोनवर बाता मारा येतेस ग? हॅलो हॅलो मिताली, घरातली कामं कोण करणार? आणि हे बघ जरा लिंबू सरबत दे मला, थोडं मेलं ऊन आहे बाहेर. प्लीज फोन द्या ना माझा. कसा बाई बाता कराय? नाही नाही, तू विनय. कोण विनय? कुठला विनय? ह्या घरात काम करा येते का नुसते घरभर फिराय नाचा येतीस? पोरला सरकारने सांगू काय? नाही नाही, मी सरबत आणून देते. प्लीज फोन द्या ना माझा. नाही मी नाही बोलणार फोनवर, द्या ना प्लीज. हे घे आणि पटशिरी आण माझ्यासाठी लिंबू सरबत. तुम्ही इथं उभं राहून राहून पुतळा झालाय माझा.
काम केलंय म्हणूनच फोन केलाय. आणि हे बघ, मी तुझ्यासारख्या फुटकळ बाता नाही करत. म्हणजे तिला बाहेर काढायचा प्लॅन केलाय. माझा अंदाज आहे ती बाहेर पडत. बाहेर नाही पडली तर दुसरा प्लॅन बी आहे. काय? हॅलो हॅलो, अक्षरा मॅडम. अक्षरा मॅडमच बोलतायत ना? अहो अक्षरा मॅडम, मिताली पडली हो. वय मिताली पडली. अहो तिचं पाय मोडलाय. वय तिच्या डोसक्याला बी मार लागलाय. वय ती जगत नाही बहुतेक आता. नाही अक्षरा मॅडम, तुम्ही या बरं लवकर. वय या बरं लवकर या. हॅलो हॅलो. हो, दुसरा प्लॅन मॅडम. त्याच्याशी तुला काय रे? तुम्हाला माहित नसेल, त्याच्या आईचा मला फोन आला होता. खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. त्याचा डोक्याला मार लागला. तुम्ही एकदा बघा ना प्लीज मॅडम. क्रिटिकल केस आहे, एकदा बघा ना तुम्ही प्लीज. मॅडम, आमच्या हॉस्पिटलमध्ये अशी कोणतीही केस आलेली नाही. अहो नाही, असं कसं शक्य आहे? मला त्याच्या आईचा फोन आला होता वनिता मॅडमचा. त्या म्हणाल्या त्याला इथे ऍडमिट केलंय म्हणून. दुसऱ्या कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये असेल मॅडम. अहो नाही, मला त्यांनी सांगितलं ब्रह्मांड हॉस्पिटल आहे म्हणून. इथेच आहे तो. तुम्ही एकदा चेक करा तुम्ही एकदा. अहो मॅडम, मी तुमच्या समोर 3 वेळा चेक केलं. अशा नावाचं, वयाचं, वर्णाचं गेल्या 2 दिवसात आमच्या हॉस्पिटलमध्ये कोणीही ऍडमिट झालेलं नाहीये. कसं शक्य? असं कसं म्हणताय तुम्ही? एक मिनिट, मी फोन लावते. एक मिनिट. हॅलो, बोला. मला या नंबरवरून फोन आला होता वनिता मॅडमचा. कोण वनिता? अहो मॅडम, हा पब्लिक फोन बूथ आहे. नंबर बघू मॅडम. हा तर पब्लिक बूथ नंबर आहे मॅडम. पब्लिक बूथ नाही पण. हॅलो, हा तिकडे त्या बाई दिसतात का तुम्हाला आजूबाजूला? कोण बाई? वनिता नाव आहे त्यांचं. बघा ना जरा आसपास. त्या असतील तिथे. इथे कोणी नाही अशा नावाचं. हो, असं कसं शक्य आहे? ते तिथेच असतील. मला फोन केला होता त्यांनी. तुम्ही एकदा बघा ना प्लीज. सांगितलं ना मॅडम, कुणी नाही इथे. रोज 50 माणसं फोन करतात इथून. हो मॅडम, दुसऱ्या कोणत्या तरी हॉस्पिटलमध्ये असेल. हो नाही, मला त्याच्या आईचा फोन आला होता. इथेच आहे म्हटल्या होत्या. मी ते काय डोसक्यावर पडले सुई ग? काय वाटेल ते सांगतेस? काय धाड भरली नाही ते विनयला? काय नाही तर काय आत्ता बोललो मी त्याच्या संग. खरं? काय कुठं सांगालोय? पण मॅडम ना फोन आलता त्याच्या आईचा. नक्की काय? हो, म्हणूनच मॅडमने मला फोन केलता. चेष्टा केली बहुतेक तुमच्या मास्तरीन बाईंची. कोण तर त्यांनी आमची केली. काय काय नाही, मॅडम ना कोणतरी खोटं सांगितलं बहुतेक. चेष्टा केली बहुतेक. कळवायला पाहिजे मॅडम ना. हा, कळव जा. पण कसं कळू? कसं म्हणजे? फोन माझा? हा. नको नको, माझ्या फोनवरून मास्तरीन बाईसनी. तू ह्या फोनवर कर की, तुझ्याकडे आहे ना? नानांच्या फोन मध्ये बॅलन्स नाही ना. आणि मॅडम ना कळवायला पाहिजे. मॅडम काळजीत असतील. बॅलन्स नाही? नाही, नुसता नावाचाच धनाजी आहे तुझा बाबा. फोन मध्ये काही धन नाही. दर आणि फाडदिशी बोलायचं शॉर्ट मध्ये. लांबड लावायची नाही माझ्या फोनवरनं. इथं मास्तरीन बाई म्हणून सेवा आहे बघितलं. मला पाठ आहे नंबर तुमचा, मॅडमचा, थोरल्या सरकारांचा, फुलपगारे सर, माझ्या आणि विनयचे. आम्ही नंबर डोक्यात शेव करतो. फोन लावतीस आता? हो. मोठी मास्तरीन बाईची लाडकी. आम्ही काय लाडकं झालो नाही. हो, काय करतात? सोडा मला. सोडा म्हणलेला रे. सोडा मला. सोडा. सोडा. सोडा म्हणलेला मी. एवढा वेळ लागतोय जेवणाचं ठरवायला?
नाही ताई, लई मेन्यू ठरवलेत अगं. पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी, पुरणपोळी, पुऱ्या, चपात्या, श्रीखंड, सुकं मटण, लाल. आम्ही विचारला मेनू. नाही ताई, तुला माहित असं म्हणून सांगितलं ग मी. हे सगळं करायला बाकीचे लोक आहेत ना व? सगळीकडे तू कशाला पळतीस? वरमाई आहेस, त्याचं जरा भान ठेव. बाकीचे विधी पण करायचे आहेत. वय वय, आता गुरुजी येत्याल, मी फोनवर बोलले त्यासनी. थोरले सरकार आत येऊ का? ये. धाकले सरकार आणि चंचला मॅडमचे हळदीचे कपडे दे. तू जा, मी देते दोघांसनी. आधिपतींचं आम्ही काय ते बघतो. तू चंचीला तयार कर. बर. काय काय बघतेस? जा तयार कर. जाते. नानाजीला पाठव. ओंकारबाई मजेत ना? एकदम सायलेंट मध्ये बसलात. लग्नात कसं आपण स्मार्ट दिसलो पाहिजे. लग्नात फक्त आपलीच हवा असते. ए बरं झालं तुम्ही आला सा. मला ना सिरियसली लई एकटं वाटलं तर खरंच. हो आम्ही आहोत ना सरकार. फक्त सांगा काय करू. हा नाचा. आमच्याच नशिबाला. अरे हुबलाक टाळके नाचा म्हणल्यावर खरंच नाचतंय रे. ए थांबा रे थांबा. मला ना इथनं बाहेर जाऊ वाटलं खरं सांगतो. हवा आता नाही जाता येणार. आता लगीन होईस तोवर बाहेर जाणार नाहीत ते. असू द्या असू द्या असू द्या असू द्या. बरं झालं तुम्ही ते आलात. ते करवले हायसा तुम्ही त्यांचे. या तयार करा त्यासनी. हे काय? हळदीचे कपडे घाला आणि या खाली. चांगला फेटा बिटा बांधा यासनी. उठून दिसले पाहिजेत अधिपती. हा या लवकर खाली. हसा की जरा. बोल्यावर चढताय, फासावर नाही. फासावर चढवलं असतं तर बरं झालं असतं. पण हे टॉर्चर नको. काय करायचं मग? पळून जायचं का सरकार? कुणीकडं? ए बाबा घ बस पाहूया. तू माझ्या डोसक्यात आहे ना काय तर उगाच खोड घालू नको. ओंक्या सांग याला. ताईन मी खरंच बाबा लगीन केलं पाहिजे. असं करून चालणार नाही. पळून बिळून लगीन केलं पाहिजे. त्याला काही विलाज नाही. आता मागाशी ती ही आलती मास्तरीन बाईंची चमची खोटी मास्तरीन ती मिताली. ती मला शिकवत होती विलाज नाही म्हणायचं म्हणे. हे म्हणायचं इलाज. इलाज म्हणायचं. इलाज आणि विलाज मध्ये काय फरक आहे मला सांग. इलाज हा एकच आहे ना. भावना पोचल्या पाहिजे. तो म्हणताना ही शिकलेली माणसं नको आहेत रव्या आपल्याला. हा आपल्या 10 फुटाच्या रडार मध्ये नको आहेत आपल्याला ही शिकलेली माणसं. जाऊ दे सोडा. मी तर कशाला बडबडत बसलोय टाइमपास. चला लई काम आहेत. आवरा भावल्यावर चढायचं आहे. हळद लागणार. हा लगीन करायचं आहे. हा भरपूर काम आहेत. बांधते डोसक्याचा बोगा झालाय रे. त्यांनी पाठ फिरवली. दुसऱ्याचा हात धरून नवीन आयुष्य चालू करणार. त्या कसं जमतंय रे. फाटदिशी जमते बघ त्यासनी. आपल्याला काही जमत नाही बाबा. माझ्या डोसक्यातनं काय ते विषयच जायना झालाय. माहित आहे काय माझ्या डोसक्यात. मला काय जमत नाही. मला जमायला पाहिजे रे. दुनियाला जमतंय. मला जमलं पाहिजे. एकटा बरा होतो मी. सुखाचा जीव दुखात घातला. आता बस बोंबलत बस. तुला सांगतो ओंक्या.
टाकले सरकार, मॅडमचा जीव धोक्यात आहे. आता आणि कोण मॅडम? अक्षरा मॅडम. प्लीज फोन उचला मॅडम, प्लीज फोन उचला. हे मास्तरने हुशारी करू नका, नाही तर महागात पडेल. 15 मिनिटात येते म्हणाली. अहो तासभर झालाय, अजून अक्षर आलेली नाहीये. अगं येईल ती. बाबा, ताईशी काही बोलणं झालं का? जिजूंकडचे लोक निघालेत. आपण ना ताईला जाऊच द्यायला नको होतं. म्हणून जरा बाहेर लोक आहेत ना. हॅलो. हा बाबा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण कोण? अधिपती बोलतोय. हा बोला बोला अधिपतीराव. मास्तरीन बाई आहेत काय? जरा फोन देता काय? त्यासनी बोलायचं होतं जरा त्यांच्या संग. नाही ती घरात नाहीये. का कोणीकडे बाहेर गेल्यात काय? हो म्हणजे तिच्या वर्गातला तो विनय नावाचा मुलगा आहे ना, त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून ती जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येते म्हणाली. आणि तिथे असं कळलं की तो तिथे ऍडमिटच नाहीये. म्हणजे 15-20 मिनिटात येते म्हणाली, पण अजून काय आलेलं नाहीये. हा ती आली की तुमचा फोन आला होता म्हणून सांगतो. काही महत्वाचं सांगायचं होतं का? नाही नाही नाही, ते शुभेच्छा द्यायच्या होत्या जरा म्हणताना. मी करतो नंतर. हा करतो. मास्तरीन बाईसने खरंच धरून नेले. घरात नाही आहेत. टाकले सरकार, प्लीज काहीतरी करा. मॅडम ना वाचवा. ए खाली नाही उतरायचं, जे करायचं तिथूनच कर. ए पट्टी काढ रे जी. करना लवकर, आवर ना. झाली का? थांबा, इथे थांबा. ए सरक सरक. चला सरक सरक. ए हेड बस का? हॅलो हॅलो हॅलो. ए मास्तर, लय शांतपणा करतेस काय? हॅलो हॅलो मास्तरीन बाई. हॅलो हॅलो. आता उलटी आली ना तरी गाडीतच करायची. मास्तरीन बाई. हा बोला 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 बोला. हॅलो. तुम्ही कोण आहात आणि मला कुठे नेताय? प्लीज मला ए बघतो का इथं तोंड बंद कर. ती पट्टी बांधीच्या तोंडाला. हात जोडते, पाय पडते तुमचे, प्लीज. ए हॅलो कोण आहे? ए ऐकून घे. हॅलो. इथं फोन कुठे? हे काय पडलंय इथे? अरे तो फोन चालू आहे, आधी बंद कर पहिले तो. आणि ये गाडीत थेट लोकेशनला घे आता. हा ओके बाबा.
चला 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 लवकर चला त्या गाडीच्या मागे. हळद कांडली नवरी नटली नवऱ्या मुलाची हळद लागली सारवुनी भिंती वर काढिले दामान तुझ्या रे हळद. ओय कुठं कुठं निघालाय सा? काय तिकडे या. काय चाललंय? ते जरा डेकोरेशनचं परीक्षण. काय डेकोरेशनचं परीक्षण? काय डेकोरेशन आहे? काय डेकोरेशन आहे? पण आणखी चांगलं झालं असतं तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं तर. एक पण ओढणी सरळ नाही, पूर्ण ओढणी अशा आलटी पलटी. ओढणीला खर्चच काय लागतो? तुम्ही मला सांगितलं नाही, तुम्ही सांगितलं नाही, एक नंबर डेकोरेशन आणून दिलं असतं. सगळं फुलांचं डेकोरेशन, सगळीकडे फुलंच फुलं. मग काय तर तुम्ही ना मनानं हळवे आहे, तुम्ही ना साध्या स्वभावाचा आहे, लोकांना फायदा घेतात तुमचा. ते तर हायच. मी बघतेच मंडपवाल्याकडे. तुम्ही कशाला बघता? आम्ही आहोत ना, आम्ही बघतो ना त्याच्याकडे. चल कुठे चालला लगेच? त्या मंडपाला बघायला. आता पाहुणे येतील, त्यांच्या स्वागताचं तुम्ही बघायचंय, कळलं काय? कळलं. इथंच थांबायचं. हा ओय कुठं कुठं निघालाय सा? कुठं निघालाय सा? काय नाही, हे आपलं पाहुणे आहे ना तर. इकडे आहे का? अहो काय झालं? उचलला का फोन तिने? अगं नाही उचलत आहे. मग आता काय करायचं? हे बघ, तू असं टेन्शन नको घेऊस. अगं ती जबाबदार आहे, ती काहीतरी कामात असेल, ती येईल वेळ. आपण तिला असा सारखा सारखा फोन नको करायला. काय बोलताय तुम्ही? घरात पाहुणे मंडळी आहेत आणि नवरी मुलगीच घरात नाहीये. बरं दिसतं का ते? तुम्हाला सांगत होते तुम्ही नका पाठवू तिला, तुम्ही ऐकत नाही हो. अगं तिला अचानक फोन आला म्हणून गेली ना ती. आता तिकडे काय चाललंय हे आपल्याला माहितीये का? आम्हाला तुम्हाला तिकडच्या परिस्थितीचं पडलंय का? आपली इकडे काय परिस्थिती आहे? हे बघ, पाहुणे मंडळी यायला वेळ आहे अजून. हो कसं सांगू? दोघं इथे काय करताय? मुलाकडचे लोक निघालेत, आपण काय उत्तर देणार आहोत बाबा त्यांना? वेळ नाही आपल्याकडे. आई तू कॉल कर ना. अगं हे तेच करतायत पण ती उचलत नाहीये ना. तरी मी तुम्हाला सांगत होते, पण माझं कोणी ऐकतच नाही. ताईला पाठवू नका, पाठवू नका. इरा अगं असा त्रागा करून काही होणार नाही. हे बघ, या परिस्थितीला आपल्याला शांतपणे सामोरं गेलं पाहिजे. घरात पाहुणे आहेत आणि आपण इथं असं उभं राहणं चांगलं दिसत नाहीये. चला आपण तिकडे जाऊ. आई पण तू काय? इरा चल बरं आता. म्हणजे 15-20 मिनिटात येते म्हणाली, पण अजून काय आलेलं नाही. कोणाचा मेसेज आहे? मास्तरीनबाईचा मेसेज आहे, हेल्प. हे बघा, हे असलं करू नका. आज हळद आहे पोराची. पाहुणे रावळे येतील, नवीन कापड घाला आणि या खाली. लोकांसमोर कालवा नको, विनंती आहे आमची.
पोराचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या. धनाजी, आत या रे. चांगलं सांगितलेलं तुम्हाला कळतच नाही, प्रेमाने सांगितलेलं तर अजिबातच कळत नाही. आणि मग जे आमासनी आवडत नाही ते करावं लागतंय जबरदस्ती. यासनी नवीन कापड घालून तयार करून खाली घेऊन या. वराचे बाप आहेत, शोभून दिसलं पाहिजे. इंजेक्शन दिलंय? वय सरकार. या लवकर खाली. उगा लोकांसमोर कालवा करू नका. आणा लवकर त्यासने खाली. माझ्या लेकीची साडी ती नेसून गेली, तिच्या बापाची पेंडा घ्यायचा. तिची एवढी हिंमत कशी झाली माझ्या पोरीच्या खोलीत घुसून तिची साडी नेसून जायची? धनाजी, तुझी नोकरी गेली आता. कुठून कुठून या चोर बायकांना घरात आणतोस रे कामाला? मी कोणाला आणलं कामाला? तूच आणलास ना त्या चोरटीला या घरात. अरे पुरुषाला साडी नेसल्यात की वाटत होती ती हाडळ. कुठे ती? बोल बोल बोल, कुठे ती? माझ्या पोरीच्या हळदीला जर गालबोट लागलोस तर दुर्गे, आपल्या घरात बाईवर हात उगारायचा नाही हा शिरस्ता हाय. पण म्हणून बाईनी सुद्धा उगाचच कोणावर हात उगारायचा नाही हा नियम हाय. हे विसरलीस? हा धनाजी आपल्याकडे इतकी वर्ष काम करतोय, तू त्याच्या अंगावर कशापायी धावून जातेस? ताई, यानं एका बाईला घरात आणली कामाला आणि ती बाई चर्चेच्या हळदीची साडी घेऊन पळून गेली. दाढीवाले, खुनशी आहेत की नाही? आणि या विद्यार्थ्यांचा मी मॉनिटर. पण मॅडम शाळा भरल्यासारखी नाही वाटत. अशी घंटी वाजली पाहिजे. ए निरागस दाढीवाल्या, जा घंटी वाजव. आत्ता कसं शाळा भरल्यासारखी वाटली. मॅडम ऐका ना, तुम्ही ते मला लेक्चर देता बघा नेहमी, तशी लेक्चर यांना पण द्या ना. हा द्या ना. तुमच्या लाडक्या विद्यार्थ्याचं ऐकणार नाही का मॅडम तुम्ही? द्या ना, द्या ना, द्या ना, द्या ना. मला कसं लेक्चर देत? काय काय खबरबात? खबरबात म्हणजे बांधून ठेवली तिला. ठीक आहे, फक्त रात्रभर ठेव आणि उद्या सकाळ सकाळ सोड तिला. सोडून देऊ? असं कसं सोडून द्यायचं म्हणजे? अहो मला बदला नाही का घ्यायचाय तिचा. सूड, हात सूड आहे. तिला उचललं झाली तिची बदनामी. आपण तिने किती बदनाम केलंय मला, विसरला का तुम्ही? मला पुरती बरबाद करायची आहे तिला. फक्त बदनाम केलं बस झालं. अहो त्यानं माझं समाधान नाही होणार. हे बघ, तुझ्या समाधानासाठी नाही उचललंय तिला. माझ्या लेकीचं लगीन व्हावं म्हणून तुला तिला उचलायला लावली मी. कळलं का? एकदा का माझ्या लेकीचं लगीन लागलं का माझं काम झालं, मग सोडून दे तिला. कळलं काय? हे बघ, मी बी एक आई हाय. तू तिच्या अंगावर हात टाकायचा नाहीस. कळलं? इकडं माझ्या लेकीचं लगीन लागलं का तिकडं सकाळ सकाळ सोडून दे तिला. एवढं पुरं आहे. कळलं काय? हाव पण मॅडम. पण काय सांगते तेवढं करायचं. उद्या काही कमी जास्त झालं तर कोण निस्तरणार? आणि हे बघ, फालतूगिरी करू नका. आधी जेलमध्ये जाऊन आलायस, परत जायचंय काय? मी आज अशी 5 लाख देऊन तुला जेलमधून काढू शकते
तसंच 10 लाख देऊन तुला जेलमध्ये टाकू बी शकते, कळलं? तेव्हा गप गुमान उद्या सकाळ सकाळ सोडायचं ना तिला, कळलं काय? ठेव फोन. टीचर मॅडमला ताण लागलीये, पाणी आणवाय. हे काय ताण लागली टीचर मॅडमला. पाणी काय गाळून द्यायचं काय? टेम्पो काढते. हळू 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 हळू. हे घ्या पाणी घ्या, माझ्या हाताने पाणी घ्या. मला आहे ना याचाच लय राग येतो. एवढा कशावर राग येईल तुम्ही? पाणीच देतोय ना, कविश देतोय, पण नको मॅडमला पाणी नकोय. तरी पण मॅडमला पाणी पाजणार. हा मॅडम, प्यायचं ना पाणी? हा प्यायचं ना? हे का प्या, अहो प्या मॅडम, प्या, अहो प्या ना, प्या. कसं वाटतंय? नाही नंतर बोलायला नको. बजरंगने काही सेवा केली नाही. बजरंगने काय सेवा केली नाही. हा तर टीचर मॅडम कुठं होतो आपण? हा की तुम्ही माझी माफी मागायची, पण मी तुम्हाला माफ करणार नाही. का? कारण हिशोब 3 वर्षांचा आहे. तुम्ही माझ्या इज्जतीचा खेळ केला. हा चाळीतली समधी माणसं घाबरायची मला. अहो बघ ना, सोडा मला बघितलं तर मान खाली घालायची. पण आता ती चाळीतली लहान लहान पोरं माझ्यावर आता हसायला लागली. कोणामुळं? तुझ्यामुळं. चाळीत माझी इज्जत नाही राहिली. कोणामुळं? तर तुझ्यामुळं. माझा बिझनेस लॉस झाला, प्रोजेक्ट गेला. कोणामुळं? तर तुझ्यामुळं. अक्षरा, हे अक्षरा, आता तू तुझ्या बापाला सांगायचं आणि खोली खाली करायची, आणि तू स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं की मी हे घर सोडत आहे. हा बजरंगची याच्यात काही चूक नाही. त्याच्या विरुद्ध मी तक्रार मागे घेते हे लिहून द्यायचं. त्याच्यानंतर तू काय तुझं बाप पण सही कर. मग विचार करीन मी पुढं तुझं काय करायचं ते. आई लग्न करून टाका ना हिच्याशी, म्हणजे सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर होईल ना. टेम्पो आता बाजा नाही, बँड बाजा वाजणार तुझा. कोण रे आशा ना? तोत्रीच्या कोण आहे तू? तुझा बाप. माझा बाप? कोण बाप? इथं कशाला आला तू मारायला? मरायला नाही, मारायला. टेम्पो, अरे तुम्हाला काय जेवायचे पैसे देतो का मी? आणा त्याला. तुम्ही इथं? माझ्या पोरावर हल्ला करतोस तू? मला मारू नका, तो माझ्या वाटेला गेला. तुझ्या वाटेला गेला तर तू तुझी वाट वाकडी करायची आणि दुसरी वाट पकडायची, कळतंय? धाकलं सरकारांच्या वाटेला जाऊ नग. बाकी तू त्या मास्तरनिशी काय करतोस ते तुझं तू बघ.
मास्तरीनबाई तुम्ही ठीक आहे ना? बोलतोय मास्तरीनबाई संग बोलतोय मी. तुम्ही काळजी करू नका, पोलिसांना घेऊनच आलोय मी. येतच असतील ते मागणं. अधिपती, अधिपती मागे बघा. अरे काय केलंय? पळा पळा इथनं, दार लावून घे. अधिपती, 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 अधिपती उठा प्लीज. अधिपती उठा प्लीज. उठा अधिपती, प्लीज उठा. अधिपती, अधिपती उठा ना प्लीज. प्लीज इकडे प्लीज वाचवा. अधिपती, अधिपती जागे व्हा प्लीज. प्लीज हेल्प. कोणी आहे का बाहेर? हेल्प, हेल्प. अधिपती, अधिपती, अधिपती जागे व्हा ना प्लीज. अधिपती प्लीज जागे व्हा. काय करू? मला माहितीये तुम्हाला मेडिकल हेल्पची गरज आहे, पण वाचवा. हेल्प. तुम्ही मला वाटेल ती शिक्षा द्या, पण प्लीज याला घेऊन जा डॉक्टरांकडे. याला डॉक्टरांची गरज आहे. हेल्प, हेल्प. हॅलो मिताली, मी पोचलोय सरकारांच्या घरी. पण दाखले सरकार पोचले का लोकेशनवर? वय वय पोचले. मॅडम ठीक आहेत का रे? ते माहित नाही, पण त्या गुंडांनी लय त्रास दिलाय त्यांना. पण आता दाखले सरकार पोचलेत ना, मग ते सोडवतील मॅडमना. तू टेन्शन नको घेऊ. हा वय. आणि हा, सरकारांनी थोरले सरकारांसाठी निरोप पाठवलाय. मी आलोच आहे, तू लॉबी जवळ ये. हा आले मी. अधिपती, अधिपती उठा प्लीज. अधिपती जागे व्हा प्लीज. अधिपती, अधिपती उठा ना प्लीज. अधिपती, अधिपती उठा ना प्लीज. अधिपती जागे व्हा. काय झालं? अगं अक्षराचा काही पत्ताच लागत नाहीये. मी ना शेजारच्या गणूला पाठवलंय, तो बघतोय. काय करायचं आता आपण? अहो तुम्ही घाबरू नका ना, म्हणजे सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल.
चुकलंच माझं. अहो असं का करताय? हे बघा सगळं चांगलं होणार आहे, येईल ती. मी तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. अहो असू द्या ना आता. हा नका विचार करू, जे झालं ते झालं. आता बघू तिचं. अक्षराला काही झालं असेल का? अहो नाही नाही, असं असं नका बोलू. तिला काही नाही झालेलं. अगं तिचा फोन पण लागत नाहीये. मलाही तोच प्रश्न पडलाय, कसा कॉन्टॅक्ट करायचा या पोरीला. म्हणजे नाही पण हा आपली अक्षरा ना खूप जबाबदार मुलगी आहे. हा ती खूप समजूतदार आहे. ती स्वतःहून आपल्याला कॉन्टॅक्ट करेल. हा हा करेल ती. हो. तोर पाहुण्यांना काय उत्तर द्यायचं? मी काय म्हणते, अधिपती उठा. मम्मी कुठे कुठे मी कुठे? अरे बापरे, तुमची स्मृती गेली की काय? अधिपती मी मास्तरीणबाई. मास्तरीणबाई? हो. अधिपती जागे राहा, जागे राहा. तुम्ही ठीक आहात ना? हा सावकाश 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 सावकाश.